नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कुन्नूर येथे कन्नड शाळा खोलीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी मंजूर केला. 15 लाखाचा निधी. कुन्नूर येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेची एक खोली बांधण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने PRD योजनेतून 15 लाख रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून या खोली बांधकामाचा शुभारंभ निप्पाणी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी संजय खामकर यांनी स्वागत केले. त्यानंतर महिला वर्गाच्या हस्ते पूजन करून बाळासाहेब कदम, श्रीकांत कणंगले, पिंटू पाटील, किरण माने, सुनील चौगुले, सिद्धा धनगर, किरण कोपारडे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून आजचे विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन आपले जीवन उज्ज्वल करावे या उद्देशाने कुन्नूर शाळेसाठी खोली मंजूर केली. हे बांधकाम व्यवस्थित बांधून घ्यावे असे सांगितले. यावेळी श्रीकांत कणंगले यांनी शाळा खोलीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शशिकला जोल्ले यांचे आभार मानले. तसेच त्यांनी केलेल्या कामाची आम्ही सर्वांनी जाण ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहूया असे सांगितले. यावेळी हाल शुगर संचालक श्रीकांत बन्ने, मलगोंडा पाटील, सुहास घुगे, कल्लाप्पा नाईक, भाजप महिला अध्यक्षा लक्ष्मी खोत, डॉक्टर बाबासाहेब चौगुले, राहुल माने, दत्ता धनगर, दाजी करडे, जावेद जासूद, मीनाक्षी तावदारे, रेखा हेगळे, राजेश्री तावदारे, आरती तावदारे, प्रतिभा मेकळगे, संगीता चौगले, सुवर्णा शेळके, श्रुती पुजारी यांच्यासह भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व शिक्षक वर्ग उपस्थित होता. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. विकासरत्न आमदार शशिकला जोल्ले वहिनी ज्या माजी मिनिस्टर म्हणून या कर्नाटक राज्यामध्ये ज्यांनी यशस्वीपणे आपली धुरा सांभाळलेली आहे, तसेच चिक्कोडी जिल्ह्याचे माजी खासदार, BDCC बँकेचे अध्यक्ष आणि जे आता बेळगाव जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत असे अण्णासाहेब जोल्ले अण्णा यांच्या प्रमुख प्रयत्नातून कुन्नूर गावामध्ये विकास कामांची घोडदौड चालू असताना फक्त रस्त्यांचा विकास केला, मंदिरांचा विकास केला किंवा गटारी बांधल्या, इतर कामं न करता आपण शाळेचा सुद्धा विकास केला पाहिजे हे उद्देश ठेवून मला वाटतं सरांनी आत्ताच त्याचा उल्लेख केला की हीच 6वी खोली काहीतरी आम्ही आमच्या जोल्ले वहिनी इथं प्रामुख्यानं आमदार ज्या पदात असताना बांधत आहेत. मी प्रथमतः सर्वांच्या माध्यमातून कुन्नूर असू दे किंवा पंचक्रोशीतून जमलेल्या सर्वांच्या मार्फत मी आमच्या नेत्या शशिकला जोल्ले वहिनी तसेच आमचे नेते खासदार अण्णासाहेब जोल्ले अण्णा यांचं जाहीर अभिनंदन करतो. कारण कुन्नूर गावात ही 6वी खोली बांधत आहेत. त्यांचा मूळ उद्देश असा आहे की मुलं शिकली पाहिजेत. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी, शैक्षणिक दर्जा उपलब्ध होण्यासाठी आपण शाळासुद्धा चांगल्या असाव्या लागतात की शाळा डिजिटल झाल्यानंतर आपली लहान मुलं चांगल्या पद्धतीने शिकतील आणि आपल्या भागाचा कायापालट होण्यासाठी काय फारसा वेळ लागणार नाही हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमच्या नेत्यांनी इथं 15 लाख रुपये मंजूर करून या कुन्नूरमध्ये एक खोलीचं कन्नड शाळेसाठी एक खोली मंजूर केलेला आहे. कन्नडचं काय महत्त्व असतं आहे हे कोणतरी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं कदाचित लक्षात येईल की आपल्या कर्नाटकात राहायचं झालं तर कन्नड सक्ती आलीच पाहिजे, कन्नड आलंच पाहिजे. या उद्देशानं कन्नडाला महत्त्व देऊन कन्नड शाळेसाठी एक 15 लाख रुपये मंजूर करून एक खोलीचं इथं मंजूर केलेलं आहे. ही चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टदारांना मी विनंती करतो की चांगल्या पद्धतीनं या खोलीचं बांधकाम करावं आणि शिक्षकांना किंवा इथं SDMची जे सर्व पदाधिकारी आहेत सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही वेळोवेळी येऊन कुठं चुकताय कुठं नाही याचं मार्गदर्शन करावं. त्याची वेळोवेळी सूचना गावातील पदाधिकाऱ्यांना द्याव्यात. त्यांनी जर तसं काय होत असलं तर ते आणावेत. वहिनींच्यापर्यंत कार्याची माहिती पोहोचवावी. ही शाळेची आणि काय तर तुम्हाला शाळेसाठी माहिती पाहिजे असेल किंवा शाळेसाठी मदत पाहिजे असेल तर SDMच्या माध्यमातून तुम्ही आमचे नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून तुम्ही संपर्क साधा. तुमच्या शाळेसाठी किंवा कुन्नूर गावासाठी लागणारे सर्व करण्यासाठी ते कायम तत्पर असतात.